फ्रेंड्स, आज मोनालिस किचनमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर बघू शकता, आज मी हदग्याच्या फुलांची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. तर बघा, मी एक कापलेला बारीक कांदा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या आणि थोडीशी 2 चमचे मुगाची डाळ ही मी भिजवून ठेवलेली आहे. ती छान अशी भिजली आहे. तर बघू शकता तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीची हदग्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, आपला पॅन चांगला तापलेला आहे. आता मी त्यामध्ये 2 चमचे तेल टाकणार आहे. तुम्ही बघू शकता. आता हे तेल चांगलं तापलं आहे. मी त्यामध्ये थोडासा कांदा, बारीक कापलेला कांदा परतून घेणार आहे. आता कांदा चांगला परतलेला आहे. त्याच्यात मी आता थोडासा लसूण टाकणार आहे फोडण्यासाठी आणि 4 ते 5 मिरच्या आपल्या कट केलेल्या त्या टाकणार आहे आणि थोडेसे जिरे या टाकणार आहे. हे पण चांगलं परतून घेणार आहे मी. हळद छोटा चमचा आपण त्याच्यात टाकणार आहोत. आता हे चांगलं मिश्रण परतून झालेलं आहे. मिरच्या, लसूण आणि कांदा छान परतला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून हदग्याची फुले टाकणार आहोत. ही पहिले मी चांगली निवडून घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. तुम्ही बघू शकता, ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. हदग्याच्या फुलांमध्ये मी आता आपली भिजवलेली मुगाची डाळ 2 चमचे ही त्यात घालणार आहे. त्याने ही उत्कृष्ट चव लागते आणि टेस्टी ही हदग्याची फुले. एकदम झटपटीत अशी ही रेसिपी आहे. तुम्ही करून बघू शकता. नक्की ही रेसिपी ट्राय करा. एकदम सोपी आणि साधी आणि चविष्ट अशी ही हदग्याच्या फुलांची रेसिपी आहे. ते आपण हे फुलांना गॅसवर ठेवणार आहोत. याच्यावर मी 5 मिनिट झाकण ठेवणार आहे, जेणेकरून ही छान शिजतात. सो आपली भाजी ही रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसते. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.